जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी काल पिंपरी चिंचवडकरांचा पाहुणचार घेतल्यानंतर आज पुण्याच्या दिशेने प्रस्थान करते। मी सध्या मुंबई पुणे महामार्गावरती उभा आहे आणि याच महामार्गावरून संत तुकाराम महाराजांची पालखी ही पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवते। पहाटेच्या सुमारास आकुर्डी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून आरती झाल्यानंतर आज पालखी पुण्याच्या दिशेने प्रस्थान करते। थोड्या वेळामध्ये खराळवाडी परिसरात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सकाळचा विसावा असणारे या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या पालखीची आरती होईल। त्यानंतर पुन्हा पालखी पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे। दुपारचा विसावा हा दापुडी येथील विसावा मंदिरामध्ये असणारे त्या ठिकाणी काही काळ पालखी ही थांबणार आहे। त्यानंतर पुन्हा पालखी पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे। सायंकाळच्या सुमारास संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या या संगमवाडी या ठिकाणी एकत्र येणार। या ठिकाणी संत भेट होत असते आणि त्यानंतर पालख्या पुणे शहरामध्ये प्रवेश करत असतात। आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम हा नानापेठ येथील निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये असणार आहे आणि आज पिंपरी चिंचवडकरांनी मनोभावे संत तुकाराम महाराजांची सेवा केल्यानंतर आज पिंपरी चिंचवड शहरातून संत तुकाराम महाराजांची पालखी ही पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवते। सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड।